नमस्कार मित्रांनो, स्टॉकफिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा आजचा जो ट्रेड होता, तो ट्रेड आणि त्या ट्रेडच्या मागचं जे लॉजिक होतं, ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आज मी इथे जो माझा बँक निफ्टीचा ट्रेड होता, तो ट्रेड मी ॲक्चुअली इथे निफ्टीला बघून घेतला होता. कारण इथे जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी जो आहे, तो इथे खाली येऊन इथे जी क्लोजिंग प्राईस आहे, या क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घेताना आपल्याला दिसत होता. आणि ह्या सपोर्टच्या बेसिसवर जसं मी काल माझ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं, जर बँक निफ्टी किंवा निफ्टी आपल्याला गॅपअप बघायला मिळाला, तर त्या गॅपअप केसमध्ये जे वरच्या डायरेक्शनला ज्यांनी सेल करून ठेवला आहे, त्या सेलर्सला टार्गेट करण्यासाठी आपण बाईंग साईडचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्या या क्लोजिंग प्राईसच्या जवळ जसा निफ्टी आला आणि इथून तो जसा सपोर्ट घेऊन वर जाताना दिसला, सो या ठिकाणी मी साधारण 9:29च्या जवळपास मी माझी पोझिशन जी आहे ती एक्झिक्यूट केली होती. आणि मी सेम त्या डायरेक्शनला माझा जो होता तो ट्रेड मी बँक निफ्टीमध्ये पण मी एक्झिक्यूट केला होता. कारण मी एक्सपायरी इंडेक्सला सहसा ट्रेड करत नाही. नॉर्मली मी बँक निफ्टीमध्येच ट्रेड करतो. तर या ठिकाणी 9:29 या ठिकाणी कुठे जवळपास माझा ट्रेड जो होता तो मी एक्झिक्यूट केला होता. आणि दुसरा जो होता, मी माझी पोझिशन जी होती ती आज लॉसमध्ये एक्झिट केली. या या ठिकाणी जवळपास कुठेतरी मी माझी पोझिशन जी आहे 460च्या जवळपास मी माझी पोझिशन एक्झिट केली. कारण याचं रिझन असं होतं की मार्केटमध्ये जसं माझं एक्सपेक्टेड होतं की निफ्टीमध्ये क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घेऊन मार्केट वर जाईल, तसं मार्केटमध्ये काही होताना दिसत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट कशी होती की बँक निफ्टी किंवा निफ्टी जे होते ना, हे होल्ड करून करून इथे आपल्याला खाली येताना दिसत होते. मी या केसमध्ये काय असतं ना, की जर एक शार्प मोमेंटम जर डाऊन साईडला आला, तर 90% चान्सेस असतात की तो मोमेंटम जो असतो तो फेल्युअरमध्ये कन्व्हर्ट होतो आणि त्याच शार्प मोमेंटममध्ये रिकव्हरी जी आहे ती निफ्टी किंवा बँक निफ्टी दाखवू शकतात. बट जर कुठलाही इंडेक्स जो आहे तो जर असा स्लो अँड स्टडी मोमेंटममध्ये आला, म्हणजे होल्ड करत करत आला, थोडा खाली आला, परत रिट्रेस केला, परत खाली आला, परत रिट्रेस केला, असं जर करत आलं ना, तर तो मोमेंटम सस्टेन करतो. कारण तो काय करतो की छोट्या मोठ्या बायर्सला सेलर्सला हळूहळू हळूहळू काढत जातो. आणि इथे कसं असतं की नवीन नवीन पोझिशन बनत जातात. कारण मार्केट थोडा खाली आला तर इथे काहींना वाटेल की हा आता इथून सपोर्ट घेईल, थोडा वर जाईल, त्यांना ट्रॅप करेल, परत खाली येईल, अजून थोडं वर जाईल, अजून थोड्या बायर्सला ट्रॅप करेल, परत खाली येईल. सो अशा पद्धतीने हा मुवमेंट जो असतो ना, हा सस्टेनेबल मुवमेंट असतो. आणि तुम्ही जर पाहिलं तर हे बघा, जवळजवळ बँक निफ्टी 400च्या जवळपास गेला. इथून कंटिन्यू मोमेंटम डाऊन साईडला मोमेंटम केला, थोडा रिकवर केला, परत इथे मार्केट आता खाली येताना आपल्याला दिसतोय. तर अशामुळे काय असतं की हा मोमेंटम सर्वात जास्त डेंजर असतो, म्हणजे ऑप्शन बायरसाठी. कारण हा मोमेंटम मग तुम्हाला पोझिशन मधून एक्झिटही करू देत नाही आणि तुमचा प्रॉफिटही होऊ देत नाही. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, आता मार्केट इथे 400चा सपोर्ट घेऊन थोडा वर जाताना दिसतोय. प्रोबॅबिलिटी आहे की हा असा मोमेंटम करत जर वर गेला, तर इथे जे सेलर्स त्यांना हा काढेल. बट ठीक आहे, हा यांना हा जातोय, हा मोमेंटम करतोय की नाही आपल्याला माहित नाही. सो इथून या ठिकाणाहून मी माझी पोझिशन जी आहे ती इथे मी माझी पोझिशन एक्झिट केली. आणि ऑलमोस्ट जर तुम्ही इथे पाहिलं तर मी साधारण एक जास्त काही नाही, एक 16-17 पॉईंट्सचा मी इथे लॉस जो आहे तो इथे घेतला होता. तर मी साधारण माझी पोझिशन जी आहे ती 340 रुपयाला मी माझी पोझिशन जी होती ती बनवली होती. आणि 322, 323 रुपयाला मी माझी पोझिशन जी आहे ती एक्झिट केली. तर जास्त लॉस जो आहे तो आपल्याला इथे झाला नाहीये. 2 लॉटमध्ये जर आपण पाहिलं तर साधारण ₹500 आपल्याला फक्त इथे लॉस बघायला मिळतोय. पण जर तुम्ही इथे पाहिलं तर त्यानंतर मार्केटमध्ये हे बघा, जवळ-जवळ आता मी ज्या पोझिशनला एक्झिट केली त्याच पोझिशनला मार्केट चालू आहे आणि त्यानंतर मार्केटनं अजून जास्त पॉइंट्सचा लॉस जो आहे तो दाखवला होता. पण नॉर्मली मी माझा जो ट्रेडिंग सेटअप आहे त्याप्रमाणे मी माझा 60 पॉईंटचा जो एस-एल होता माझ्या बाईंग प्राईसपासून, तो एस-एल मी लावून ठेवला होता. आणि माझा जो टार्गेट असतो तो जवळ-जवळ 90 ते 100 पॉईंट्सचा माझा टार्गेट असतो. म्हणजे जर माझ्या एस-एल प्रमाणे पाहिलं तर तुम्हाला जवळ-जवळ 1:1.5च्या रेशोमध्ये माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट असतो. तर आजच्या दिवशी आपल्याला लॉस जो आहे तो आपण बुक केलाय. कारण आता सध्या मागच्या महिन्यापासून जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व्ह करत असाल ना, तर मार्केट ऑप्शन बायरसाठी बिलकुल सुटेबल मार्केट नाहीये. कारण ऑप्शन बायरला मार्केटमध्ये पैसा बनवणं खूप अवघड झालंय. आणि एस-एल हंटिंगमध्ये काय झालंय की आता बराच क्राउड एस-एल हंटिंगमध्ये आल्यामुळे होतंय काय ना, की म्हणजे तसा इफेक्ट तर नाही पडत सहसा,
बट सगळीच लोकं ऑपोझिट डायरेक्शनला ट्रेड करायला बघतात एस-एल हंटिंगच्या हिशोबाने. तर त्यामुळे तिथे थोडंसं एक डिफिकल्टी जी आहे ती आपण सध्या फेस करतोय आणि मार्केट जे आहे ते कंप्लीट एका रेंजमध्ये किंवा एक साइडवेज मोमेंटममध्ये ट्रेड करतंय. त्यामुळे आता मागच्या म्हणजे ऑगस्ट महिना जर तुम्ही पाहिला किंवा या महिन्याच्या सुरुवातीलाही पाहिलं, तर मार्केटमध्ये तुम्हाला मूव्हमेंट असे चांगले मिळत नाहीये. सो थोडा डिफिकल्ट आहे. हे हा 1 महिना 2 महिने कदाचित थोडे ऑप्शन बायरसाठी थोडे डिफिकल्ट असू शकतात. तर ती थोडीशी तुम्ही काळजी घ्या आणि आपली जी कॅपिटल आहे ती प्रोटेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.